पहिला बॉल पहिला चेंडू व्हाईट बॉलने स्टार्टअप करतोय तो मात्र गोलंदाज हर्षल टाळ्यांचा कडकडाट पहिली सलामीची धाव आली व्हाईटच्या स्वरूपात धावा संख्या 1 या अंकाने सुरू झाली ओमकार भोईरचा फटका फसलाय आणि निखिल बांगरच्या हातामध्ये कॅच मोठी विकेट आली 50 ठोकणारा फलंदाज ओमकार भोईर इथून आउट डीजे दोनही मॅचेस या 3-3 ओव्हरच्या राहतील 7 गोलंदाज तयार बॅक टू द बॉलिंग झालाय तो हर्षल सेमीफायनलची मॅच मंगेश खेडेकर मैदानाच्या आतमध्ये हर्षलचा बॉल पुढील व्हाईट बॉलची फेक झाली लगातार व्हाईट बॉल टाकलेत हर्षलने 2 व्हाईट बॉलने धावसंख्या 2 वरती 1 विकेट आली ती मोठी विकेट ओमकार भोईरची चांगलं आयोजन या स्पर्धेचं आपण पाहतो जय हनुमान क्रिकेट संघ पिंगळस यांच्या वतीने निखिल सकपाल भावेश सकपाल मयूर आदेश संकेत सावंत निलेश सावंत प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आणि मागे चेंडू लॉंग स्टॉपच्या दिशेने निघालाय भूषण रसाल थांबवतील का चेंडूला चेंडू सीमा पार लेग बायचा हा चौकार डीजे दोन चेंडू 6 धावा 2 बॉल 6 हर्षलच्या समोर मंगेश खेडेकर मंगेशचा फटका भरपूर उंच आणि चेंडू सीमा पार लॉंग ऑन ला क्लिअर केलंय मंगेश खेडेकरचा सिक्सर डी निकेश सावंत निखिल सकपाल भावेश सकपाल आदेश दादा मयूर सकपाल सगळ्यांची मेहनत लागली आहे या स्पर्धेसाठी आणि आता शेवटच्या 2 सामन्यांचा खेळ इथून बाकी आहे शरीरावरती चेंडू आहे प्रथमेश जाधवच्या 5 बॉल 13 धावा जय हनुमान क्रिकेट संघ पिंगळस यांच्याकडे आयोजन द्यावा आणि त्यांनी ते सर्वात भारी करून दाखवावं अशी स्पर्धा त्यांनी 3 दिवसामध्ये केली आणि जय हनुमान क्रिकेट संघ पिंगळस यांचं पहिल्या पर्वाचे भव्य दिव्य आणि दिमागदार असं आयोजन प्रथमेश जाधवच्या बॅट मध्ये व्हाट अ शॉट वाव सुपर षटकार थँक्यू डीजे 19 धावा झाल्या पहिल्या ओव्हरमध्ये खरं तर आपल्या विभागातील खेळाडू जेव्हा मोठ्या स्टेजवरती जातात ना केपीएल सारख्या स्पर्धेमध्ये तेव्हा मोठ्या स्टेजवरती त्यांचा परफॉर्मन्स कधी कधी होत नाही म्हणून मागे पडतात नाही तर आपले खेळाडू भारी आहेत सातत्याने खेळले तर चमकतील आणि आदरणीय विकी देशमुख संघमालक विकी देशमुख या ठिकाणी उपस्थित झालेत मी विनंती करतोय संघमालक
विक्की देशमुख यांना की आपण मंचावरती यावं. कुठे रियान आरू 11 संघाचे संघ मालक या ठिकाणी आलेत आणि चेंडू सीमा पार. हर्षलच्या वरून काढला चौकार. या मॅच मध्ये कोणत्याही फलंदाजाने जर षटकार हॅट्रिक ठोकली तर रोहन सावंत यांच्याकडून त्या षटकार हॅट्रिक साठी रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. स्लोवर बॉल वाढतीन एक षटकार. संख्या 35. 3 बॉल आणि 35 धावा. षटकार हॅट्रिक येईल का? रोहन सावंत यांनी केसावरून हात फिरवलाय म्हणजे षटकार हॅट्रिक येण्याचे चिन्ह. फटका खेळला मंगेश खेडेकरने. बॉल बॉल इथून अडवला. हर्षलने फेक झालीये तोपर्यंत धाव फक्त एक. तर मंगेश खेडेकर आणि प्रथमेश जाधव दोघांनीही जर षटकार हॅट्रिक ठोकली तर जयेश रमेश बोरिवली यांच्या वतीने 1000. 1000 जयेश रमेश भोईर यांच्याकडून. फटका प्रथमेश जाधवचा आणि चेंडू इथून फील्ड झालाय. एकच धाव. 2 बॉल 2 सिंगल. धावसंख्या 37 आणि विवेकचा हा शेवटचा बॉल असेल. 37 धावा. खर तर या ओव्हर मध्ये रुपेशचा वापर का केला नाही? कारण वैभव रसाच्या विरोधात ज्याने भारी बॉलिंग केली होती त्या रुपेशला गोलंदाजी दिली नाही. निखिल बांगर असताना देखील म्हणजे 3 बॉल त्यांच्याकडे ऑलरेडी होते आणि विवेक वरती विश्वास ठेवून षटक संपलं. धावा 2 ओव्हर मध्ये 37. यस वाईट बॉल. 38 धावा म्हणजे 38 धावा. जसं धावा येतात ना रोहन सावंत यांच्या हेअर वरून हात फिरतो. कदाचित तीच त्यांची लकी बाजू आहे की काय. 38 धावा. शेवटचा बॉल बाकी आहे विवेकचा. समोर मंगेश खेडेकर. खडे खडे आणि इथून चौकार. 2 ओव्हर 42 धावा. डीजे गोपाळ सावंत साहेब आज 7 स्टारच्या बाजूने आहेत. संघ मालक आहेत आणि खरं तर संघ मालकांची आज जी धावपळ आहे ना खरं तर जबरदस्त खेळलाय 7 स्टार. फुल टॉस भिरकावलाय बॉल. सिक्सर. झालेत.
एक बॉल 48. कानाचा पडदा फाटेल म्हणून मी पण कव्हर घातले. एक बॉल 48. धावसंख्या जबरदस्त. प्रथमेश जाधव फटका हवेत चाललाय. कॅचची संधी पकडली कॅच. 48 वरती विकेट आली. विकेट आली ती मात्र 7 स्टारची. धावा. 48 धावा झाल्या. 2 बॉल 48 धावा. जयहनुमान क्रिकेट संघ पिंगळस यांचं नियोजन इतकं भारी आहे. 3 दिवसामध्ये स्पर्धा शांततेने पार पडली. कुठलाही गोंधळ नाही. केटीसी लाईव्ह इव्हेंट वरती लाईव्ह स्पर्धेचं आयोजन. 2 ऑफिशियल पंच DK कडवसर त्यांचे मित्र आणि स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने कव्हर झाली. निखिल बांगर आलं शरदच्या विरोधात. तिसरा बॉल स्लोवर चेंडू मागे मागे विकेट किपरच्या डोक्यावरून भरधाव वेगाने बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने पार. चौकार. धावसंख्या जाऊन पोचतीये 52 या अंकावर. 3 बॉल बाकी. धावसंख्या 52. पहिल्या ओव्हर मध्ये 19 आल्या. दुसऱ्या ओव्हर मध्ये 23 आल्या आणि तिसऱ्या ओव्हर मध्ये 3 बॉल मध्ये आल्या धावा 10. निखिल बांगर धावसंख्या 52. चौथा बॉल शरदचा धमाका. षटकार. षटकाराने 58 आणि 2 बॉलचा खेळ बाकी. आज सर्वाधिक धावसंख्या प्रत्येक मॅच मध्ये केली ती 7 स्टारने. आणि आता गोलंदाज निखिलचा हा चेंडू. खेळाडू धावतात. घसरणे आणि चेंडू सीमा पार. चौकार. थँक्यू डीजे थँक्यू. आता जर अरुणने षटकार ठोकला तर रोहन सावंत. शरदने षटकार ठोकला तर अरुण सावंत कडून 500. शेवटचा बॉल होता. 62 धावा. 3 ओव्हरची इथून समाप्ती. 62 झाला आणि 63 त्या टार्गेट आहे. 3 ओव्हर मध्ये 62 केल्यात. विकेट आउट. शेवटच्या बॉलवरती विकेट घ्या. निखिल बांगरला विकेट मिळाली. 3 ओव्हर आणि 62 धावा. चला आता डगआउट खाली करा. 7 स्टारचे सपोर्टर. आज आवाज तुमचाच आहे दिवसभर आणि संध्याकाळी बोकडही तुमचाच आहे. निखिल बांगर ज्याने विकेट कमावली. मेडन ओव्हर टाकली या स्पर्धेमध्ये आणि 63चा टार्गेट आहे. या ठिकाणी रियान RO11चा संघ मालक विकी देशमुख यांचा सन्मान आपण मनपूर्वक. विकी दादा आपण या स्पर्धेमध्ये आपला संघ दाखल केला आणि त्यानंतर 2 सन्मान चिन्ह 2 संघ मालकांचा सन्मान इथे बाकी आहे. सोमजाई माता 11 पिंगळस या संघाच्या संघ मालकांचा सन्मान आपण करतोय. मनपूर्वक धन्यवाद. सोमजाई 11 पिंगळस हा संघ. 1 सन्मान चिन्ह आता बाकी आहे. निखिल कोणत्या संघ मालकाचा? मिलिंद पिंगळे यांचा सन्मान इथे केला जाईल. मिलिंद पिंगळे साहेब आपण आला असेल तर सन्मान स्वीकारण्यासाठी या. 63 धावांचं लक्ष इथून आहे. बघा 5:35 झाले. बॅटिंग साठी उतरा लगेच.
जय हनुमान क्रिकेट संघ पिंगळस यांच्या वतीने आयोजित केलेली ही स्पर्धा जय हनुमान क्रीडा मंडळ पिंगळस चांगलं नियोजन भरपूर प्रचंड मेहनत घेतली पिंगळसकरांनी. मिलिंद पिंगळे साहेब आपण जर इथे असाल तर आपला सत्कार या ठिकाणी केला जातोय. किंग ब्रदर्स 11 रजपे या संघाचे संघमालक मिलिंद पिंगळे साहेब आपण इथे असाल तर आपला सन्मान चिन्ह देऊन आपण करणार आहोत. तर आपण कुठे असाल तर या मिलिंद पिंगळे साहेब. एक मॅच आणि एकाच मॅच वरती आता सगळ्यांच्या नजरा राहतील त्या फायनल वरती. पण आता सेमी फायनल मध्ये बॉल बाकी आहेत 18 धावा पाहिजे 63 धावा फलकावरती आहेत आणि काय होईल हे आपल्याला बघायचं. विजयी होण्यासाठी 63चं टार्गेट आहे. इट्स टाइम टू फाइट बॅक आणि फाइट बॅक करावा लागेल तो बॅटिंग करणारा श्री गणेश 11ला. 63 धावा चेस करण्यासाठी प्रथमेश जाधव. पहिलाच बॉल इथून मात्र फिल्डिंग चांगली शरद होता त्या ठिकाणी. हर्षल ही मॅच जिंकून देण्यासाठी 63 धावा गाठण्यासाठी प्रथमेश जाधव उर्फ सोन्या 50-50 इथे पण 50-50 आहे. एक बॉल डॉट. हर्षलचा फटका आलाय प्रयत्न चांगले होते डाईव्ह लगावली पण बॉल निसटलाय आणि बाउंड्री लाईनच्या दिशेने होता पण बॉल अडवला. एकच धाव 2 बॉल आणि 1 धावेने सुरुवात. सिंगलने काही फरक पडणार नाही इथून षटकार चौकार पाहिजेतच टीम श्री गणेश 11ला. विवेक नॉन सायकर एन वरून सायकर एनला पोहोचला. विकेट हॅट्रिक जर कमावली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे गोपाळजी सावंत यांच्याकडून आणि इथून विकेट आली आहे. विकेट इथून आउट. विवेक बाद रनआउटच्या स्वरूपात दुसऱ्या मॅच मध्ये लगातार आउट. डीजे निखिल बांगरचा फटका आलाय फर्स्ट स्लिप मध्ये बॉल इथून अडवलाय. 4 बॉल 2 धावा 61 धावांची गरज आहे. कॅमेरामॅनच्या बाजूला दोघे जण चढलेत बघा. खाली उतरा घोड्यावरून खाली उतरा. घोडा कधीही तुम्हाला पलटी करेल. 4 बॉल धावा आहेत 2 धावा आहेत. पहिला बॉल डॉट नंतर सिंगल नंतर एक सिंगल रन आउट आता डॉट 4 बॉल 2 एकच धाव प्रथमेश एकच धाव रनआउट होता. 4 बॉल मध्ये 1 धाव. फटका निखिलचा आणि वा कॅच इथून पकडता आली असते आणि चेंडू सीमा पार. काय उडी घेतली होती खेळाडूने असं वाटलं आम्हाला देखील का इथून कॅच पकडली. रिॲक्शन तशी होती बघा. त्याला एकदा पाणी करा. जा पाण्याची बॉटल घेऊन जा. चला चला थोडं फास्ट खेळा. थोडं फास्ट खेळा. एक मॅच अजून बाकी आहे पण आता खेळाडू जखमी झालाय. बघा जास्त दुखापत असेल तर त्याला विश्रांती द्या. नवीन एखाद्या खेळाडूला पाठवा.
चला प्लेयर प्लेयर चेंज करा. चला नवीन एखादा खेळाडू पाठवा चला लगेच. ओके इट्स ओके. चला बॅटिंग साठी तयार व्हा. बघा फास्ट खेळा. करदारा मला लवकर घरी जायचं त्यामुळे सांगतो फास्ट खेळा. धावसंख्या धावफलकावरती आहे ती मात्र 5. बाकी सर्वांना थांबायचंय पण मला घरी जायचंय. 5 चेंडू आणि 5 धावा. दामतला नाईट टुर्नामेंट आज पहिलाच दिवस आहे. चला लगेच गोलंदाज प्रथमेश जाधव उर्फ सोन्या आणि सोन्याचा शेवटचा बॉल समोर निखिल बांगर ओव्हर द विकेट. लास्ट बॉल षटक इथून संपलंय. चला 12 चेंडू आणि गरज आहे या मॅच मध्ये ती जवळपास 57 धावांची 58 धावांची गरज आहे. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या मंगेश दादा. करता सर्व पाहुण्यांनाही जायचं. ऋषी भाऊंना देखील बाहेर जायचं त्यामुळे एक फायनल लवकर झाली पाहिजे. बराच वेळ झाला हा सामना कारण आज 7 स्टारने भरपूर वेळ घातला प्रत्येक सामन्यामध्ये. करता पेनल्टी त्यांना लावायला पाहिजे. फायनलला आपण ती लावू. 12 चेंडू आणि 58 धावांची गरज आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. इतक्या धावा असून प्रथमेश तुम्ही इतक्या घामाघूम का होत आहे. आरामात खेळा आणि लवकर खेळा. 12 चेंडू 58 धावांची गरज आहे. 6 चेंडू मध्ये 6 विकेट घेणारा जांभूळवाडीचा हा छोटा बॉलर प्रतीक. पहिलाच बॉल ऑन साइड ला खेळलाय. 1 रन. 6 चेंडू मध्ये 6 विकेट कमावणारा हा बॉलर जांभूळवाडीचा प्रतीक. आणि प्रतीक धावसंख्या 1 ने वाढली. 57 पाहिजे 11 बॉल मध्ये. निखिल बांगरचा शॉट मागे चेंडू वाढलाय. 10 बॉल 57. आज प्रतीकनं खेळणं म्हणजे एक चॅलेंज आहे आणि त्या चॅलेंजिंग बॉलर समोर आता निखिल बांगर. निखिलचा षटकार बघायचे प्रेक्षकांना कारण 10 बॉल सामना 57 वरती आहे. 10 बॉल 10च्या 10 षटकार मारावे लागतील पण निखिल किती खेचणार षटकार. चांगला बॉल प्रतीकचा बाहेर टाकलाय पंचांचा निर्णय. वाईट बॉल. 1 रन वाढ होईल. 10 बॉल 56 पाहिजे. चला स्पीडअप असू द्या. संध्याकाळ होत चालली आहे. सूर्य अस्ताला चालला आणि 5:45 वाजलेत. स्पर्धा कंप्लीट व्हायला पाहिजे होती पण मध्यंतरी उशीर झाला. मॅचेस 1-2 थोडा स्लो झाले आणि त्या कारणास्तव आपण 5:45 वाजलेत. फायनल अजून सुरू झालेली नाहीये. गोलंदाज तयार प्रतीक. फटका चांगला निखिल बांगरचा आणि बॉल बाउंड्री लाईन वरती अडवला. एकच धाव इथून मिळेल. 9 चेंडू आता 55 पाहिजे. मयुरी 11चे कॅप्टन निलेश रसाल. मयुरी 11चे कॅप्टन आपण स्टेजच्या दिशेने या. फायनल सामन्याचा टॉस आपण लगेच करणार आहोत. सो मयुरी 11 कॅप्टन आपण स्टेजच्या दिशेने रवाना व्हा. प्रतीक इथून बॉल टाकतोय. फटका खेळला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने अडवलाय चेंडू. फक्त एकच धाव. आणखीन एक धाव आली. 4 बॉल इथून संपले. आणखीन एक धाव आली. धावसंख्या 1 ने वाढली. 9 या अंकावरती. जिंकणं थोडं कठीण आहे कारण 54 धावांची गरज आणि चेंडू येते 8. 8 बॉल आणि 9 षटकार खेळायचे. इतकी धावसंख्या 54. रिव्हर्स शॉट निखिल बांगरचा खेचलाय तो चौकार. चौकार खेचलाय. धावसंख्या टोटल 4 ने वाढत असताना अजूनही मॅच मध्ये 50 धावसंख्येची गरज आहे 7 बॉल मध्ये. 7 बॉल 50 थोडं कठीण आहे आणि इथून फक्त औपचारिकता शिल्लक आहे असं म्हणायला हरकत नाही. चला वेगवान बॉलिंग करा. 7 बॉल 50 पाहिजे. गोलंदाज प्रतीक समोर येतो मात्र निखिल पुढे आलाय. समोरच्या दिशेने ठोकलाय षटकार निखिल बांगरने. ओव्हर कंप्लीट झाली आणि आता 6 बॉल मध्ये 44 धावांची गरज आहे. चला फिल्डिंग तिथेच ठेवा. लगेच बॉलरला आपण इन्व्हाइट करा. 6 बॉल 44 ची गरज आहे आणि ओमकार भोईर बॉलिंग साठी आलाय. खरं तर ओमकार भोईर, वैभव रसाल हे सर्व पाहिलं ना तर मॅन ऑफ द सिरीजच्या रेस मध्ये 6 बॉल आणि 44 धावांची गरज आहे. सहा बॉल 44. पहिलाच बॉल मागे कॅच ड्रॉप. आधी देखील ओमकार भोईरला विकेट येता राहिली होती. आताही विकेट येता राहिली. सो आधी सोपी कॅच ड्रॉप केली. खरं तर मॅच जरी जिंकण्याच्या दिशेने तरी चूक ही चूकच आहे. मिस्टेक इज मिस्टेक. गोलंदाज तयार. फटका हवेत आहे.
आणि प्रथमच जाधव सोन्याने कॅच पकडली. ओमकार भोईरला विकेट. 4 बॉल बाकी आहेत, 44 पाहिजे. चला भूषण शेठ रसाळ बॅटिंग साठी जावे. प्रेक्षकांची डिमांड आणि भूषण शेठ थांबलेत. रुपेश उतरतोय. रियान आणि आरू 11 चे संघ मालक विकी देशमुख दादा मंचावरती आहे. दादांचा संघ टॉप 6 मध्ये पोहोचला नाही, पण आनंद आहे की आपला संघ खेळला. गोपाळजी सावंत साहेब भरपूर खुश आहेत, कारण त्यांचा संघ आता फायनल मध्ये एंट्री होईल. गणेश मसे साहेब खुश आहेत, त्याचबरोबर भूषण शेठ रसाळ खुश आहेत. वाटा मात्र समान आहे, हे महत्वाचं आहे. टॉप 3 मध्ये आलेत म्हणजे वाटा समान. फक्त ट्रॉफीचा क्रमांक बदलला पण वाटा समान. सगळे बघायला लागले वाटा नक्की कोणत्या, कशाळकडचा वाटा आणि शिंगडोलकडच्या वाटा. इथून बॉल चांगला आहे, चांगला आहे ओमकार भोईरचा. सामना आता संपेल. चला फायनलचे कॅप्टन मयुरी 11 चे निलेश रसाळ आपण टॉस साठी या. जे कॅप्टन आहे त्यांनी या. 3 बॉल बाकी आहेत, 44 रनची गरज आहे. फायनल सामन्याचा टॉस इथून केला जाईल. 3 बॉल संपले की फटका चांगला हवेत. कॅच घेण्यासाठी खेळाडू धावलाय, नाहीये कॅच. दोघांच्या मध्ये चेंडू आला, बॉल अडवलाय. एकच रन. 2 बॉल मध्ये 43 पाहिजे. ओमकार भोईरने 2 विकेट कमावल्या या स्पर्धेमध्ये, आधी 1 आणि आता देखील 1, आणि धावा देखील त्याच्या नावावरती. त्यामुळे मोठी लढत आहे आणि मॅन ऑफ द सिरीज साठी मोठी चढाओढ आहे. फटका चांगला निखिलचा, चौकार येईल. 1 बॉल 39 पाहिजेत. 1 बॉल 39 पाहिजेत. चेंडू येतोय, आलाय मॅच बॉल आला बघा. 1 बॉल 39. चला फायनल मध्ये जाणारा पहिला संघ होता जो चिठ्ठीच्या जोरावरती फायनल मध्ये गेला. मयुरी 11 निलेश अनंत रसाळ यांचा संघ. आणि त्यानंतर फायनल मध्ये जाणारा दुसरा संघ ठरतोय या चेंडू नंतर. दुसरी विकेट ओमकार भोईरच्या खात्यात आणि फायनल मध्ये पोहोचलाय 7 संघ मालकांचा 7 स्टार हा संघ. डीजे